नमस्कार, मी अयोध्या आणि आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीने तांदळाची कुरडई. पण तांदळाची कुरडई बनवताना बऱ्याच वेळेला कडक होते, तुटते किंवा तळल्यानंतर अजिबात फुलत नाही. तर आज आपण एकदम सोपी रेसिपी बघणार आहोत, ती पण स्टेप बाय स्टेप. चवीला ही कुरडई अगदी गव्हाच्या कुरडईसारखीच लागते. खमंग, खुसखुशीत होते आणि तळल्यावर चौपट फुलली जाते. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. ही कुरडई बनवण्यासाठी इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेत. तर वजनी प्रमाणात म्हणाल तर हे अर्धा किलो तांदूळ आहे आणि वाटीच्या प्रमाणात सांगायचं झालं तर हे 3 वाटी तांदूळ आहेत. तुम्हाला हवं असेल तर रेशनच्या तांदळाऐवजी दुसरा कुठलाही जाड तांदूळ तुम्ही वापरू शकता. तर हा तांदूळ चाळून निवडून मी घेतलाय. आता याला एका मोठ्या भांड्यात काढून घेते. यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने हाताने चोळून छान 2 ते 3 वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यामुळे यातला धूळ कचरा निघून जातो आणि तांदूळ छान आपला पांढरा शुभ्र होतो. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे. याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि हा तांदूळ आपल्याला 3 दिवसांसाठी भिजत ठेवायचा आहे. 3 दिवस दररोज यातलं पाणी बदलायचं आणि नवीन दुसरं पाणी यात घालायचंय. तर आता हा तांदूळ आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तर बघा, रविवारी मी हा तांदूळ भिजत घातला होता. रविवार, सोमवार आणि मंगळवार हा तांदूळ 3 दिवस मी भिजत ठेवला होता. आता तिसऱ्या दिवशी बघा, मस्त असा हा तांदूळ भिजला. 3 दिवस रोज यातलं पाणी मी बदलत होते. तांदळातलं पहिल्यांदा आंबट पाणी काढून टाकायचं आणि चांगलं पाणी यात घालायचे. हलक्या हाताने चोळत हा तांदूळ एकदा किंवा दोनदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे याचा आंबट वास येत नाही. तांदूळ धुवून झाला की याला आपल्याला बारीक करून घ्यायचंय. त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये आता थोडा थोडा करून तांदूळ घालायचा आहे. पहिल्यांदा अजिबात पाणी न घालता हा तांदूळ बारीक करून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि एकदम बारीक असा हा तांदूळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने हा तांदूळ मी वाटून घेतला. तर एकदम बारीक अशी तांदळाची पेस्ट इथे तयार झाली. आता हा वाटलेला तांदूळ पिठाच्या चाळणीने गाळून घ्यायचा आहे. एका भांड्यावर चाळण ठेवली, यात वाटलेला तांदूळ घालायचा आणि गाळून घ्यायचा आहे. जर तांदळाचे काही जाड कण राहिले असतील तर ते चाळणीवर राहतील. तर अशाच प्रकारे 3 ते 4 बॅचेसमध्ये सर्व तांदूळ वाटून घेतले. नंतर यात भरपूर पाणी घालून मिक्स केलं. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि रात्रभरासाठी किंवा 8 ते 10 तासांसाठी याला असंच ठेवून द्यायचंय. तर बघा, आता इथे दुसऱ्या दिवशी तांदळाचा चीक हा भांड्याच्या तळाशी बसलाय आणि पाणी पाणी हे वरती आलंय. आता हे पाणी आपल्याला यातून अलगद काढून घ्यायचंय. तर अजिबात चीक डिस्टर्ब न होता दुसऱ्या भांड्यात आपल्याला हे पाणी हळुवारपणे काढून घ्यायचंय. तर यामध्ये चीक यायला लागला की आपल्याला थांबायचंय. तर तांदळाचा मस्त असा पांढरा शुभ्र चीक आपल्याला इथे मिळालाय. याला आता चांगलं एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर हा चीक आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे. तर चीक असा भांड्याने मोजल्यामुळे चीक शिजवण्यासाठी पाणी किती वापरायचं आहे याचा आपल्याला अंदाज येतो. तर बघा, भांड्यात थोडासा वरनं चीक कमी भरलाय. आता एवढंच पाणी आपल्याला चीक शिजवण्यासाठी घ्यायचंय. तर त्यासाठी हा चीक परत एकदा पहिल्या भांड्यात काढून घेते, म्हणजे पाण्यासाठी आपलं जे भांडं आहे ते मोकळं होईल. तर बघा, चीक भरला, अगदी तेवढंच पाणी मी इथे घेतलंय. दुसरीकडे गॅसवर जाड तळाचं एक पातेलं गरम व्हायला ठेवलं. चीक हटण्यासाठी शक्यतो जाड तळ्याच्या भांड्याचाच वापर करा. तर मोजून घेतलेलं पाणी या भांड्यात आता घालायचंय. चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आणि हे छान आता पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. भांड्यावर आता झाकण ठेवून पाण्याला छान उकळी काढून घ्यायची. तर थोड्याच वेळात बघा, पाण्याला चांगली उकळी आली. आता यातलं अर्धा वाटी पाणी बाजूला काढून ठेवायचंय. पुढे आपल्याला गरज लागली तर हे पाणी परत वापरायचंय. तर गॅस इथे कमी करायचा आहे. उकळत्या पाण्यात आता तांदळाचा चीक एका हाताने घालायचा आणि दुसऱ्या हाताने एकसारखं हलवायचं, म्हणजे यात अजिबात गाठी होत नाहीत. तर चीक घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि एकसारखं आपल्याला हलवत राहायचंय.
चीक आता इथे पूर्णपणे घट्ट होईपर्यंत सतत एकसारखं आपल्याला हलवत राहायचंय. अजिबात मध्ये हात थांबवायचा नाही. बिलकुल म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत. 5 ते 6 मिनिटात हळूहळू हे मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालीये. पण हे पूर्णपणे अजून घट्ट झालं नाही. तर इथे अजिबात आपल्याला थांबायचं नाही. सतत हलवत राहायचंय. तर अशा प्रकारे चमच्याच्या मागच्या भागाने छान याच्या अशा प्रकारे गाठी मोडून घ्यायच्या आहे. तर आता तुम्ही बघू शकता चीक आपला छान असा घट्ट झालाय, प्लेन असा तयार झालाय. यात बिलकुल आता गाठी राहिलेल्या नाहीत. तर मिश्रण इथे छान घट्ट झालं. यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटांसाठी मंद गॅसवर हा चीक शिजवून घ्यायचा आहे. तर बघा आता 10 मिनिटांनंतर हा चीक पुन्हा एकदा चांगला तळापासून हलवून घ्यायचा आहे. मिश्रण आपलं शिजत आलंय, पण पूर्णपणे हे अजून शिजलेलं नाहीये. याला मस्त आपण एकदा हलवून घ्यायचं. गाठी असल्या तर यातल्या मोडून घ्यायच्या आहे आणि गॅस आता इथे मंद करायचा आहे. थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि चीक दाबत छान व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. नंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चीक आपल्याला परत एकदा 8 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे. चीक जर आपला व्यवस्थित शिजला नाही तर कुरडई वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला तरीही चालेल, पण चीक आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तर आता हे मिश्रण शिजलं आहे हे ओळखण्यासाठी 2 पद्धती आहेत. तर इथे थंड पाण्याचा हात घ्यायचा, एक यातला गोळा घ्यायचा. तर बघा अजिबात चीक हाताला चिकटत नाही आणि याची मस्त अशी गोळी तयार होते. तर आता ही गोळी आपल्याला पाण्यात घालायची आहे. तर पाण्यात घातल्यानंतर ही गोळी अजिबात विरघळत नाही किंवा पसरत नाही, म्हणजे चीक आपला छान असा शिजला गेलाय. तर चीक इथे गरम असतानाच आपल्याला कुरडया घालून घ्यायच्या आहेत. तर इथे आता मी कुरडईचा सोऱ्या घेतला. तर चीक आपल्याला सोऱ्यामध्ये भरताना अजिबात यामध्ये गॅप ठेवायचा नाही. चमच्याने छान दाबत दाबत चीक भरायचा. जर चीक भरताना गॅप राहिला तर कुरडई ही व्यवस्थित घालता येत नाही आणि कुरडईच्या तारा मध्ये मध्ये तुटल्या जातात. एकसारखी आपली कुरडई तयार होत नाही. तर आता चीक छान भरून झाला. साचा बंद करायचा. राहिलेला चीक आता व्यवस्थित झाकून ठेवायचा, म्हणजे तो थंड होत नाही. तर आता आपल्याला कुरडया घालून घ्यायच्या. तर इथे पीठ आपलं छान पांढरं शुभ्र झालंय. 1 ते 2 वेळ्याच्या अशा पद्धतीने कुरडया इथे घालून घ्यायच्या आहे. तर एका पॉलिथिन शीटवर या कुरडया मी घालतीये. सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे घरातच अगदी फॅन खाली सुद्धा या कुरडया वाळल्या जातात. तरी पण या कुरडया वर्षभर आपण साठवणार आहोत. त्यामुळे 3 ते 4 तासांसाठी तरी टोपलीत भरून उन्हात वाळवायच्या, म्हणजे वर्षभर अशा टिकल्या जातात. तर अशा प्रकारे सर्व कुरडया आपल्या घालून झाल्या. अर्धा किलो तांदळाच्या भरपूर कुरडया बनवून तयार होतात. 2 दिवस कडक उन्हात मस्त या कुरडया वाळल्यात. तर बघा छान अशा आपल्या कुरडया तयार झाल्या. मस्त पांढरी शुभ्र अशी ही कुरडई दिसते. वाळल्यानंतर कुरडई अजिबात अशी तुटली गेली नाही. परफेक्ट इथे आपली कुरडई तयार झाली. या कुरडया बनवताना कुठेही आपण तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे वर्षभर आपण या कुरडया साठवून ठेवू शकतो. तर आता यातल्या काही कुरडया आपल्याला तळून बघायच्या आहे. तर कुरडई तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम करायचं. खूप जास्त गरम तेलामध्ये कुरडई तळली तर ती लाल होते. तर बघा तेल आपल्या इथे छान गरम झालंय. तर मध्यम गरम तेलात कुरडई घातल्यानंतर बघा चौपट अशी ही कुरडई फुलली जाते आणि चवीला ही कुरडई म्हणाल तर एकदम भन्नाट, एकदम भारी लागते. बऱ्याच जणांना गव्हाची कुरडई बनवणं हे अवघड वाटतं किंवा तेवढा वेळ त्यांच्याकडे नसतो. तर त्याऐवजी अशी तांदळाची कुरडई पण तुम्ही बनवू शकता. गव्हाच्या कुरडईसारखीच ही कुरडई चवीला लागते. एकदम खुसखुशीत अशी तयार होते. आजची ही माझी तांदळाच्या कुरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.